भारतीय स्वातंत्र्य चिराई हो. भारतीय स्वातंत्र्यासाठी कित्येक हुतात्मे काळाच्या उदरात दडल्यानंतर 150 वर्षानंतर महात्मा गांधीजीने अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडल्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला भारत देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. स्वतंत्र लढ्यामध्ये ज्या ज्या वीराने रक्त सांडले, कित्येकांना स्वातंत्र्यासाठी फासावर चढावे लागले, कित्येकांना हुतात्मे पत्करावे लागले, त्या बहादूर अमर जवानांना विनम्र अभिवादन. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अतुलजी सावे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, खासदार अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके बोंडारकर, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस सुरक्षा बल, पोलीस बँड पथक, उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, तहसीलदार वारकड तसेच शासकीय कर्मचारी, पत्रकार, असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री म्हणाले की शेतकरी सुखी तर महाराष्ट्र सुखी. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे अंमलबजावणी, 99% खरीपाची पेरणी पूर्ण, पिके चांगले असल्याचे उद्गार पालकमंत्र्यांनी काढले. प्रगतीपथावरील विकास कामे, वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गौरवण्यात आले. यावेळी ताम्रपत्र, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, पदोन्नतीतील बॅचेस देऊन अनेक मान्यवरांना गौरवण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आपण पाहत आहात लोकलढा न्यूज. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व त्यांना मी नमन करतो. त्यांच्या बलिदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. नांदेड जिल्ह्यातील लाडके माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारचे शेतकरी हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आणि या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. मला विशेष आनंदाने सांगावे वाटते की या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील जवळपास 13,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. जवळपास 106 कोटी 25 लाख रुपयांची शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅग नोंदणी व आधार क्रमांक करून घ्यावे असे आवाहन मी करतो. केवळ कर्जमुक्तीच नाही तर शेतकऱ्यांना वीज सवलत देण्याची महत्त्वपूर्ण निर्णयही सरकारने घेतला आहे. कर्जाचा भार कमी करणं आणि शेतीसाठी लागणाऱ्या वीज दिलासा देणं हे अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. हे निर्णय घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. शेतकरी सुखी तर महाराष्ट्र सुखी. राज्यामध्ये मतदार याद्यांची SIR प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जिल्हा प्रशासनाने या कामात उल्लेखनीय प्रगती केली आहे. मात्र ज्या मतदारांनी अद्याप वेळापत्रक भरून दिले नाही त्यांना वीज मुदतीत BLOकडे जमा करून आपले नाव मतदार यादीत अचूकपणे नोंदले जाईल याची खात्री करावी असे मी आवाहन करतो. महाराष्ट्र शासन हे महिला शेतकरी सक्षमीकरण विधायक 2026 मंजूर करून शेतकरी आणि शेतीपूरक व्यवसायात काम करणाऱ्या महिला शेतकरी म्हणून अधिकृत दर्जा
शासन विविध योजना सुविधा आणि त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन व मदत करणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या या उपक्रमात राज्याच्या टीमचं मनपूर्वक कौतुक करतो. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या पर्यावरणपूरक धोरणाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नुकतेच EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले. पर्यावरण सुरक्षांसोबत इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणारा जिल्हा प्रशासन हा उपक्रम निश्चितच कौतुकस्पद आणि अनुकरणीय आहे. यावर्षी पावसाची सुरुवात उशिरा झाली असली तरी नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या सिंचनाची सोय झाली आहे. जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामात 99% पेरणी पूर्ण झाली असून पिकांची स्थिती चांगली आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी भासू नये यासाठी प्रशासन दक्षतेने काम करत आहे. अनरेल्वेच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी विविध उपक्रमांना चालना देण्यात येत असून धनभूमी, दफनभूमी, 36 गाव जमीन वाटप, 18 गावातील नवीन वीज उपकेंद्रांना 9.75 हेक्टर जमीन मंजूर केली. BSNLच्या 8 गावांतील मोबाईल टॉवर साठी जमीन तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 6 गावांतील सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी 37.50 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली आहे. राज्य शासनाने दिवंगत माजी मुख्यमंत्री आदरणीय सुधाकररावजी नाईक यांच्या जन्मदिवस 21 ऑगस्टला जलसाधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त दिनांक 15 ते 21 ऑगस्टपर्यंत जलसाधन सप्ताह राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जलसाधन विषयी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. 21 ऑगस्ट रोजी आयोजित वॉक फॉर वॉटर या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे ही आदरणीय नाईक साहेबांना खरी आदरांजली ठरेल. त्यामुळे या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे मी आवाहन करतो. नांदेड जिल्ह्यात विविध योजनांतर्गत 441 किलोमीटर लांबीच्या नदी व नाल्यांचे खडीकरण करण्यात आले असून त्यातून जवळजवळ 47,54,000 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जलसाधारण आणि पाणी साठवण क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी राहुल कवडे आणि त्यांच्या टीमचं मी मनपूर्वक कौतुक व अभिनंदन करतो. जिल्ह्यातील रस्ते व विविध विकास कामे प्रगती पथावर असून यापैकी काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. विष्णुपुरी काळेश्वर येथील पूल व केबल स्टेट ब्रिजचे 156 कोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. श्री क्षेत्र माहूरगड विकास सुधारित आराखडा 829 कोटी रुपये रकमेत शासन मान्यता दिली असून त्यात जिल्ह्यातील न्यायालय इमारत, विभागीय कार्यालय, संकुलासह विविध शासकीय इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. आता या स्वातंत्र्य दिनी माननीय पालकमंत्री ताज्या घटनेचा साक्षात्कार आपल्या सर्वांच्या समोर आहे. आता तदनंतर नक्षलग्रस्त भागात दिनांक 11 जानेवारी